नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिलं समरूपता सिमिलॅरिटी या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 1.2 आपण सोडवित आहोत। त्यातला प्रश्न 5वा आपण सोडणार आहोत। समलंब चौकोन ABCD मध्ये AB समांतर PQ समांतर DC AP बरोबर 15 आहे, PD बरोबर या ठिकाणी 12 आहे, AP 15 PD 12 QC या ठिकाणी 14 आहे। तर या ठिकाणी आपल्याला BQ काढायची आहे। आत्ताच आपण 3 समांतर रेषा आणि छेदिका यांचा गुणधर्म आपण मागील प्रमेयामध्ये पाहिलेला आहे। AB PQ आणि DC या 3 समांतर रेषांना AD ही छेदिका आहे। आंतरछेदांचं गुणोत्तर होतंय AP भागिले PD आणि पलीकडे BC ही छेदिका आहे। आंतरछेदांचं गुणोत्तर BQ भागिले QC ही दोन्ही गुणोत्तर समान असतात। म्हणजे 3 समांतर रेषा आणि छेदिका यांच्या गुणधर्मानुसार AP भागिले PD बरोबर BQ भागिले QC किमती टाकलेल्या आहेत 15/12। AP 15 PD 12 BQ काढायचे QC 14। तिरकस गुणाकार आपल्याला करायचा आहे। या ठिकाणी BQ ला गुणिले 12 आहे आणि 15 ला गुणिले 14 आणि 15 ला गुणिले 14। या ठिकाणी 15 ला आणि 12 ला 3 भाग जातोय। 3 5 15 3 चौक 12। 4 ला 2 आणि 14 ला 2 जातोय। 2 2 4 बेसाती 14 7 5 35/2 आलं। कोणत्याही संख्येला 2 न भागले की निंपट होते। 35 ची निंपट 17.5 म्हणजे BQ 17.5 आहे एकक। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6वा। आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून QP या ठिकाणी काढायचे आहे। QP कोण दुभाजकाचे प्रमेय आहे। आकृतीवरून लगेच ओळखलं पाहिजे। MNP या कोणाचा NQ हा दुभाजक आहे। किरण MNP या त्रिकोणामध्ये कोण दुभाजकाचं प्रमेय हा कोण ज्या 2 बाजून तयार झाला आहे NM आणि NP या 2 बाजूने तयार झालेला आहे। एका बाजूला या 2 बाजूंचं गुणोत्तर MN भागिले NP बरोबर MN पहिल्यांदा घेतल्या म्हणून MQ पहिल्यांदा घ्यायची भागिले QP म्हणजे हा कोण दुभाजक या MP बाजूला Q मध्ये छेदतोय आणि MQ आणि QP असं विभाजन होते म्हणून त्या विभाजनाचं गुणोत्तर MQ भागिले QP बरोबर MN भागिले NP हे कोण दुभाजकाचं प्रमेय आहे। ओके, किमती घालून आपण PQ काढू शकतोय। या ठिकाणी MN 25 दिलेले आहे। या ठिकाणी NP 40 दिलेले आहे। MQ 14 दिलेले आहे भागिले QP काढायचे आहे। तिरकस गुणाकार आत्ता सारखा PQ ला 25 गुणिले आहेत ते 40 गुणिले 14च्या गुणाकाराला भागिले होणार आहेत। मग QP ची किंमत निघते। 5च्या पाड्या 40 आणि 25 आहे। 5 5 25 5 8 40 त्यामुळे 14 गुणिले 8 112 14 8 12 दर्शे आणि छेद 5 आहे। 5 ने 112 ला भागून 5 2 10 उरले 2 5 या ठिकाणी उरला 1 11 आहेत। 5 2 10 उरले 1 12 झाले। 5 2 10 उरलं या ठिकाणी 2 वर 0 घेतले 20 झाले। दशांश चिन्ह 22.4 5 चौक 20 QP बरोबर 22.4। 7वा प्रश्न आहे AB समांतर CD समांतर FE XC ची किंमत काढायला दिलेल्या माहितीवरून या ठिकाणी सुद्धा 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्या असतात। त्यांचं गुणोत्तर म्हणजे BF न या 3 समांतर रेषांना छेदले तर गुणोत्तर आंतरछेदांचं BD आणि DF BD भागिले DF आणि AE न छेदल्या असता आंतरछेदांचं गुणोत्तर AC भागिले CE म्हणजे 3 समांतर रेषा आणि छेदिका यांच्या गुणधर्मानुसार BD भागिले DF म्हणजे 8 भागिले 4 किमती घालून AC भागिले CE बरोबर 12 भागिले x तिरकस गुणाकाराने x ची किंमत काढता येते। या ठिकाणी 8 भागिले 4 12 भागिले x तिरकस गुणाकार 8 गुणिले x बरोबर 12 गुणिले 4 12 गुणिले 4 बरोबर 8 गुणिले x x ला गुणिले 8 आहे। x ची किंमत काढताना गुणिले 8 आहे तो 12 गुणिले 4 ला भागिले जाणार आहे। या ठिकाणी 12 ला आणि 8 ला 4 न भाग जातोय 4 2 8 आणि 4 त्रिकोण 12 आणि 2 न 4 ला 2 2 4 त्यामुळं अंशस्थानी गुणाकार 3 गुणिले 2 3 2 6 x ची किंमत 6 आली। ओके, आणि AE काढायचे आहे। AE बरोबर AC आणि CE या 2 रेषाखंडांची बेरीज x 6 आलेली आहे। 12 आणि 6 18 AE बरोबर AC अधिक CE C हा A आणि E च्या दरम्यान आहे। 12 अधिक 6 18। ओके, AE बरोबर 18 आणि x बरोबर 6 आणि AE बरोबर 18 युनिट म्हटलं चालतंय, एकक म्हटलं चालतंय। ओके,
मराठीमध्ये एकक, इंग्रजीमध्ये युनिट. प्रश्न 8वा आहे, त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोण LMN दुभाजक आहे. LM या ठिकाणी 6 दिलेले आहे, MN 10 दिलेले आहे, TN या ठिकाणी 8 दिलेले आहे. LT काढायचे आहे. या ठिकाणी सुद्धा लगेच आकृती पाहिल्यानंतर लक्षात आलं पाहिजे, इथं 0 0 म्हणजे हा कोण दुभाजक आहे. त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार LM भागिले MN बरोबर LT भागिले TN. किमती घालून 6/10 बरोबर LT भागिले TN. LT भागिले 8 तिरकस गुणाकाराने LTची किंमत काढू शकतोय. 6 गुणिले 8 बरोबर LT गुणिले 10. LT बरोबर LTला गुणिले 10 आहे, तो 6 गुणिले 8ला पलीकडं. त्यामुळं 6 गुणिले 8 भागिले 10. 2 पंचे 10, 2 त्रिकस 6. 3 गुणिले 8 24, 3 8 24/5. LT बरोबर 24ला 5 भागायचं, 5 चौक 20 उरले 4. 4 वर 0 दशांश चिन्ह येतं, 40 झाले. 45 4.8. LT बरोबर 4.8 एकक. ओके. पुढचा 9वा प्रश्न आहे, त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोण ABCचा दुभाजक आहे. AB बरोबर x, BC बरोबर x अधिक 5 दिले आहे. AD x वजा 2 आणि DC x अधिक 2. तर एक्सची किंमत काढायची आहे. कोण दुभाजकाचं प्रमेय या ठिकाणी ABC या कोणाचा BD हा दुभाजक आहे. त्यामुळे या कोणांच्या बाजू आहेत त्यांचं गुणोत्तर AB भागिले BC आणि कोण दुभाजक ACला D मध्ये इथं छेदतोय त्यांचं गुणोत्तर रेषाखंडांचे AD भागिले DC हे समान असतं. कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार AB भागिले BC बरोबर AD भागिले DC. किमती घालून x भागिले x अधिक 5 बरोबर x वजा 2 भागिले x अधिक 2 तिरकस गुणाकार करून xची किंमत काढता येते. एक वर्ग समीकरण मिळेल. त्या ठिकाणी 2 निबळचा x वर्ग निघून जाईल. पाहूया. कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार या ठिकाणी तिरकस गुणाकार xला x अधिक 2 गुणिले आणि x वजा 2ला x अधिक 5 कंसातल्या बाहेरच्या पदांना आतल्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे. x ने x ला x वर्ग अधिक x गुणिले 2 2x बरोबर पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदांना दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे. x गुणिले x x वर्ग अधिक x गुणिले 5 5x वजा 2 गुणिले x वजा 2x वजा 2 गुणिले 5 5 2 10 वजा 10. धन ऋणांचा गुणाकार ऋण असतो. इथेही वर्गीय राशी मिळते. दोन्ही बाजूचे x वर्ग जात आहेत. x एका बाजूला घ्यायचे. हा 2x पलीकडला अधिक 5x पाठीमागं आणल्यानंतर इथं पलीकडे 5x 2x 3x. ओके. ही वजाबाकी अगोदर केली. 5x म्हणून 2x गेले 3x आणि मग 3x मागे घेतला. 2x वजा 3x बरोबर वजा 10. वजा 10 तिथंच आहे. वजा 3x वजा 2x मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. 3x मधनं 2x गेले, x उरले, मोठ्या चिन्ह वजा वजा x बरोबर वजा 10. दोन्ही मग वजा वजा गेले, x बरोबर 10. ओके. 10वा प्रश्न आहे. या ठिकाणी शेजारील आकृतीत त्रिकोणाच्या अंतर्भागात x हा कोणताही एक बिंदू आहे. बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूंना जोडलेला आहे. त्यामुळे dx, xe आणि xf असे रेषाखंड मिळालेले आहेत. या ठिकाणी तसेच रेख PQ समांतर D, PQला D समांतर आहे. QRला या ठिकाणी EF समांतर आहे. या ठिकाणी QRला EF समांतर आहे आणि PR समांतर DF, PR समांतर DF दाखवण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे. आपल्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय माहीत आहे. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूंना म्हणजे XEF साठी XEला Q मध्ये आणि XFला R मध्ये QR छेदत असेल तर त्या बाजूंना प्रमाणात विभागते. XQ भागिले QE बरोबर XR भागिले RF याचा आधार घ्यायचा आहे. या ठिकाणी हे दिले आहे. त्रिकोण XDE मध्ये पहिल्यांदा XDE मध्ये PQला समांतर D पक्ष दिले आहे. ओके. त्यानंतर म्हणून प्रमाणाचं मूलभूत प्रमेय या ठिकाणी XP भागिले PD इथं PD बरोबर XQ भागिले QE इथं XQ प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्यानंतर XEF या त्रिकोणामध्ये X या ठिकाणी QR समांतर EF इथं सुद्धा दिले आहे किंवा पक्ष म्हणा. ओके. त्यानंतर हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेयच या ठिकाणी आहे. इथं XR भागिले RF XR भागिले RF
आणि एक्स क्यू भागिले क्यू ई, एक्स क्यू भागिले क्यू ई प्रमाणाचे मूलभूत प्रमेय इथं, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. ओके, हे विधान दुसरं. 1 आणि 2 मध्ये उजवी बाजू एक्स क्यू भागिले क्यू ई, एक्स क्यू भागिले क्यू ई समान असल्यामुळं त्यांची डावी बाजू सारखी दाखवायची 1 आणि 2 वरून. एक्स पी भागिले पी डी, एक्स पी भागिले पी डी बरोबर एक्स आर भागिले आर एफ, एक्स आर भागिले आर एफ. म्हणजे या ठिकाणी एक्स आर एक्स पी भागिले पी डी बरोबर एक्स आर भागिले आर एफ असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार या ठिकाणी पी आर समांतर डी एफ. ओके, विधान 1 आणि 2 वरून हे आपण समान दाखवलं म्हणून पी आर भागिले डी एफ समांतर आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. ओके, यातला 11वा प्रश्न आहे शेवटचा. त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी बरोबर ए सी, कोन बी व कोन सी चे दुभाजक बाजू ए सी आणि बाजू ए बी यांना अनुक्रमे बिंदू डी व ई मध्ये छेदतात. तर सिद्ध करा की रेख ई डी समांतर बी सी. याला अनुसरून ही आकृती आहे. त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी आणि बी सी या ए बी आणि ए सी एकरूप आहेत. कोन बी चा कोन दुभाजक आणि कोन सी चा दुभाजक बाजू ए सी ला आणि बाजू ए बी यांना अनुक्रमे डी आणि ई मध्ये छेद. म्हणजे बी चा कोन ए बी सी चा दुभाजक ए सी ला डी मध्ये आणि कोन ए सी बी चा दुभाजक ए बी ला ई मध्ये छेदतो. आणि अशा परिस्थितीमध्ये ई डी समांतर बी सी दाखवायचे. ओके, साध्य ई डी समांतर बी सी. सिद्धता पाहूया. त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी एकरूप ए सी दिले आहे. कोन ए बी सी चा किरण बी डी हा दुभाजक आहे. कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार ए बी भागिले बी सी बरोबर ए डी भागिले डी सी. ओके, हे पहिलं विधान आहे. ओके, तसेच कोन ए सी बी चा दुभाजक किरण ई सी आहे. त्यामुळे कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार ए सी भागिले सी बी बरोबर ए ई भागिले ई बी आहे. इथं हे तिसरं विधान आहे. इथं ए बी बरोबर ए सी हे पहिलं विधान आहे. परंतु ए बी आणि ए सी हे पहिल्यामध्ये दिलं आहे, ए बी आणि ए सी. त्यामुळे या ठिकाणी आपण या ए सी बद्दल ए बी लिहायचं आहे. त्यामुळे ए बी भागिले सी बी बरोबर ए ई भागिले ई बी इथं आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी ए बी भागिले सी बीचे बी सी केले, ए ई भागिले ई बी हे चौथं विधान आहे. आता या ठिकाणी 2 आणि 4 वरून हे आहे 2 ए बी भागिले बी सी. 4 मध्ये ए बी भागिले बी सीची किंमत ए ई भागिले ई बी आहे. मग 4 मधली ए बी भागिले बी सीची किंमत ए ई भागिले ई बी इथं लिहिली. त्यामुळं ए ई भागिले ए बी बरोबर ए डी भागिले डी सी इथं आहे. ओके, 2 आणि 4 वरून. आणि प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार जर ए ई भागिले ई डी बरोबर ए डी भागिले डी सी होत असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार ई डी समांतर बी सी. ओके, हे आपलं साध्य आहे. क्वेश्चन नंबर 5. इन अ ट्रॅपेजियम ए बी सी डी साइड ए बी पॅरलल साइड ए बी पॅरलल साइड पी क्यू ए पी इज इक्वल टू 15 पी डी इज इक्वल टू 12 क्यू सी इज इक्वल टू 14 फाइंड बी क्यू. ओके, हियर साइड ए बी parallel side PQ, parallel side DC given by property of 3 parallel lines and their transversals, we get AP upon PD, AP upon PD is equal to BQ upon QC. Okay, putting value 15 upon 12, AP 15, PD 12 is equal to BQ can be calculated. QC 14 taking cross multiplication, 15 into 14 is equal to BQ into 12. BQ is equal to 15 into 14 upon 12. Here we get dividing 15 upon dividing 15 upon 12 by 3 we get 5 upon 4. Dividing 14 upon 4 by 2 we get 7 upon 2. Okay, 5 upon 7. Therefore 5 PQ is equal to 5 upon 7 35 upon 2.
BP BQ is equal to 35 upon 2. Dividing 35 by 2, we get 17.5. BQ is equal to 17.5 unit. Okay. Question number 6. Find QP using given information in the given. Here Mn is given 25, Nq is given 40, Mq is given 14. Can be calculated here. Calculate or find PQ. Okay. Here segment NQ is a angle bisector of a angle MNP. Okay. Of triangle MNP. By property of angle bisector of triangle MN upon NP is equal to MQ upon QP, putting value 25 upon 40 is equal to 14 upon QP, taking cross multiplication, 25 into QP is equal to 40 into 14. Here QP is equal to 40 into 14 upon 25, dividing 40 upon 25 by 5, we get 8 upon 5. Here product of 8 into 14, 112 upon 5. QP is equal to 112 upon 5, dividing 112 by 5, we get here 22.4. QP is equal to 22.4 unit. Okay. Question number 7. In figure, if AB parallel CD parallel FE, find X and AE. Okay. Here's line AB, parallel line DC, parallel line EF given. Then by property of three parallel lines and their transversals, we get BD upon DF is equal to AC upon CE. Putting value 8 upon 4 is equal to 12 upon X. Taking cross multiplication, 8 into X is equal to 12 into 4. Therefore X is equal to 12 into 4 upon 8. Dividing here 4 upon 8 by 4, we get 2 into here 1. 4 into 1 4. 4 into 2 4 into 2 8. Dividing 12 by 2, we get 6. Okay. X is equal to 6. Okay. X is equal to 6. How to calculate AE? AE is equal to AC plus X. X is 6. 12 plus 6 18. Therefore AE is equal to AC plus CE. Here C is middle of that AE. Okay. Therefore AE is equal to 12 plus X. X is 6 plus 12 plus 6 18. AE is equal to 18. X is equal to 6 and A is equal to 18 unit. Okay. Here is also unit. Is it right? In triangle LMN, array MT bisects angle LMN. If LM is equal to 6, MN is equal to 10, TN is equal to 8, find LT. Okay. Here is also, here in triangle LMN, array MT bisects angle LMN. Okay. By property of angle bisector of a triangle, we get LM upon MN is equal to LT upon TN. Putting value here, 6 upon 10 is equal to LT upon 8. LT upon 8, taking cross multiplication, LT into 10 is equal to 6 into 8. LT is equal to 6 into 8 upon 10. Okay. Dividing 6 upon 10 by 2, we get 3 upon 5. 3 into 8, 24 upon 5. LT is equal to 24 upon 5. Dividing 24 by 5, we get 4.8. LT is equal to 4.8. Okay. In figure, in triangle ABC, segment BD bisects angle ABC. If AB is equal to X, BC is equal to X plus 5, AD is equal to X minus 2 and BC is equal to X plus 2. Find the value of X. Here in triangle ABC, array BD bisects angle ABC by property of angle bisector of a triangle AB upon BC is equal to AD upon DC. Putting value ABX, BCX plus 5 is equal to ADX minus 2, DCX plus 2.
taking cross multiplication, x into x plus 2 is equal to x minus 2 into x plus 5. Here solving this, x into x square plus 2 into x 2x is equal to x into x square plus x into 5x minus 2 plus x minus 2x minus 2 into 5 minus 10, cancelling x square of two sides. Here 5x minus 2x 3x, 2x is equal to 3x minus x, that means 2x minus 3x is equal to minus 10, 2x minus 3x minus x is equal to minus 10, minus minus plus, x is equal to 10, value of x is equal to 10. Okay. Question number 10. In the figure, x is any point in the interior of a triangle. Point x is joined to vertices D, E, F of triangle, then segment PQ parallel segment DE, then QR, segment QR parallel segment EF. Okay. Here fill in the blanks to prove that segment PR parallel segment DF. Fill in the blanks to prove that segment PR parallel segment DF. Here in triangle X D E PQ parallel DE given. Therefore, basic property theorem, by using basic property theorem, we get XP upon PD is equal to XQ upon QE. Okay, basic proportionality theorem. Also here in triangle XEF, XR parallel EF, by basic property theorem, we get XQ upon QE is equal to XR upon REF. Okay, this is second, this is first statement, this is second. From first and second, here XQ upon QE is also here XQ upon QE. Therefore, from 1 and 2, RHS is equal to R equal. Okay. Therefore, LHS are equal. XP upon PD is equal to XR upon REF. Okay. That means in triangle DXF, XR upon REF is equal to XP upon PD. From first and second, converse of basic proportionality theorem. Therefore, segment PR parallel segment DF. Okay. This is our proof. Problem number 11. In triangle ABC, ray BD bisects angle ABC and ray CF bisects angle ACB. If a segment AB congruent segment AC, then prove that ED parallel BC. From question, this is figure. In triangle ABC, ray BD bisects angle ABC and ray CE bisects angle ACB. If segment AB congruent segment AC, then prove that ED parallel BC. Okay. Here in triangle ABC, ray BD bisects angle ABC. By property of angle bisector of a triangle, we get AB upon BC is equal to AD upon DC. Okay. This is first statement. Here in triangle ABC, AB is equal to AC given. Okay. In triangle ABC, here ray BD bisects bisector of BC. Therefore, by property of angle bisector of a triangle, AB upon BC is equal to AD upon DC. Okay. This is second. Also, ray CE bisector of a angle ACB. By property of angle bisector of a triangle, we get AC upon CB is equal to AE upon ED. Okay. This is third. But here given AB is equal to AC. Putting instead of AC, AB in third, we get AB upon CB is equal to AE upon AB. This is here. Okay. That means AB upon BCB instead of CB, BC. AB upon BC is equal to AE upon EB. This is fourth. From 2 and 4, here in 2, AB upon BC is equal to AD upon DC. Okay. And in 4, AB upon BC is equal to AE upon EB. From 2 and 4, we get AE upon EB is equal to AD upon DC. Okay.
AD upon AB, AE upon AB is equal to AD upon DC. Therefore, by converse of basic proportionality theorem, segment ED parallel segment BC. Okay, that is ED parallel BC. ED parallel BC. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. अद्याप ही भोसले सर जाकले हे चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर द्या. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर जरूर तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तसे नोंदवा आणि मला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.